मीराताई, आदित्य दादा आणि मधुराताई आलेत बाहेर. आता यावेळी? हो. का, काय झालं अचानक? नाही ते काय माहित नाही, तुम्ही बघा ना, म्हणजे चला ना पटकन. हो हो चल. मधुरा, आदित्य, तुम्ही अचानक कसे काय इथे? ताई मी पटकन पाणी आणते. काय झालं? काही नाही, ऑफिस मधून घरीच निघालो होतो, पण मधुरा म्हणाली की ताईला भेटून जाऊयात म्हणून. नाही अगं, जीजू ऑफिस मध्ये नसल्यामुळे कामाचं प्रेशर इतकं वाढलंय ना की तुझ्याशी बोलायला कधी वेळच मिळाला नाही. म्हणून म्हटलं की आज मुद्दामून घरीच जाऊया. ताई, मला माहितीये तुला खूप टेन्शन आहे. हो अगं, हे इथे नसल्यामुळे ना मला काही कळतच नाही काय करू. कोणाशी काय बोलावं काही सुचत नाही. नको ना काळजी करूस प्लीज. थँक्यू. आम्ही आहोत तुझ्याबरोबर. तुला काही बोलावंसं वाटलं, काही सांगावंसं वाटलं तर आम्हाला कधीही बोल, आम्ही येऊ. किंवा तू एक काम करतेस का, तू आता आमच्या बरोबरच ये ना तिकडे राहायला. हा, नाही नाही अगं, हे तर अजिबातच शक्य नाही. म्हणजे मुळात हे इथे परत येईपर्यंत मला कुठेच जायची इच्छा नाही होणार. आणि दुर्वाची काळजी घ्यायची असते ना. ती सतत विचारत असते यांच्याबद्दल, यांची आठवण काढून रडत असते. मला रोज नवीन काय उत्तर द्यायचं ना तेच कळत नाही मग. अगं मग तू तिला सांग ना की जीजू लवकरच आता परत येणार आहेत. म्हणजे नाही, तुला कसं माहित मिस्टर कामत घरी परत येणार आहेत ते? अगं म्हणजे एक ना एक दिवस येतीलच ना ते परत. आणि पोलीस त्यांना शोधून काढतीलच, आम्हाला खात्री आहे. हा, म्हणजे आपण सगळे त्यांच्यावर इतकं प्रेशर टाकतोय म्हटल्यावर त्यांना शोधून काढावंच लागेल ना. हो. आणि तुला माहितीये, वासू ना त्यांना सतत फोन पण करत असतो. त्याने सगळ्यांनाच कामावर लावलंय ग. म्हणजे तो त्याचे सगळे कॉन्टॅक्ट यूज करतोय. माझा कॉन्टॅक्ट आहे का त्यात? काय मिस मधुरा, आहे का माझा कॉन्टॅक्ट त्याच्यात? ते मला कसं माहित असेल ना. तेच तर ना, तुम्हाला अजून काहीच माहिती नाही. देवाशिष कामत यांच्या केसमध्ये फक्त एकच कॉन्टॅक्ट गरजेचा आहे, रागिणी राजमानेचा. खरंय. म्हणजे तुम्ही देवाशिष सरांना लवकरात लवकर शोधून काढाल याची खात्री आहे आम्हाला. शोधून काढणार? शोधून काढलंय. काय? खरंच? रागिणी मॅम, तुम्ही सांगितलं का नाही मला? आहेत कुठे ते? कसं ठीक आहे ना, काही झालं नाही ना त्यांना? मला भेटायचं त्यांना लगेच. प्लीज प्लीज चला मला घेऊन त्यांच्याकडे. मिसेस कामत प्लीज शांत व्हा तुम्ही. हॅव पेशन्स. आम्ही सगळं सांगू तुम्हाला आणि सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल.
इथेच होईल. अरे मधुरा, आदित्य, तुम्ही कधी आलात? मला सांगायचं ना, मी लवकर आले असते घरी. तुम्ही हो, मी सुद्धा आले. तुम्हाला आधी कळवलं असतं तर तुम्ही घरीच आला नसता कदाचित. व्हॉट नॉनसेन्स. का आले नसते? माझं घर आहे, मी वाटेल तेव्हा येऊ शकते. हो, तुम्ही वाटेल तेव्हा येऊ शकता, पण वाटेल ते करू नाही शकत. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? कुठे गेला होता तुम्ही? बाहेर गेले होते, काम होतं माझं. कसलं काम? कसलं आणि काय ते नाही सांगू शकत तुम्हाला. आणि तो माझा पर्सनल प्रश्न आहे. या केसमध्ये आता काहीही पर्सनल नाही मिस उत्तरा. प्रत्येक गोष्टीची माहिती मला मिळायलाच हवी. एकट्याच आलात? व्हॉट डू यू मीन? ज्या कामासाठी गेला होतात तुम्ही तिथून एकट्याच आलात? म्हणजे कोणाला सोबत आणणं अपेक्षित आहे मी? देवाशिष कामत यांना. प्रश्न विचारू नका, सांगते ते करा. हो, लगेच या. सो मिस उत्तरा, तुम्ही देवाशिष कामत यांची एकुलती एक बहीण. खूप लाड होत असतील तुमचे, हो ना? हो, होतात. पण मग तरी कामतांना जेवढा मान, जेवढा अधिकार मिळाला तितकासा तुम्हाला नाही मिळाला का? का म्हणजे आहेत काही कारण, आणि ती सगळी आमची पर्सनल. मला तुम्हाला सांगायची गरज नाही वाटत. बर, नका सांग. पण वाद तर होत असतील नाही का? हो, होत होते. आय मीन, सगळ्याच बहीण भावांमध्ये वाद होतात, तसेच आमचेही वाद व्हायचे. नेहमी व्हायचे? नाही म्हणजे तसं काही नाही. मीरा या घरात आली आणि आमचे वाद व्हायला सुरुवात झाली. म्हणजे त्याआधी वाद व्हायचे नाही? बोला. नाही. गीता. हो मॅडम. किती वर्ष झाली काम करतेस इथे? 5-1 वर्ष झाली आहेत. नेहमी घरातच असतेस तू? हो. ओके. मग गीता, आता तूच मला सांग, मीरा या घरात यायच्या आधी देवाशिष कामत आणि मिस उत्तरा कामत यांच्यात कधीच वाद व्हायचे नाही?
गीता तू बोल. इथे खरं बोलण्यासाठी कोणालाही घाबरायची गरज नाही. मॅडम, खरं सांगायचं तर देवदादा आणि उत्तराताईंमध्ये खूप भांडणं व्हायची. अगदी पराकोटीची भांडणं व्हायची. आणि या वादांची अनेक कारणं असतील. पर्सनल नाही का? मग कधी कधी हे वाद विकोपाला गेले असतील आणि त्याचा राग सगळा डोक्यात साठून राहिला असेल. हो ना? रागिणी मॅम, एक मिनिट प्लीज सांगाल का नेमकं काय बोलायचंय तुम्हाला? हेच की त्या साठलेल्या रागाचं रूपांतर बदला घेण्यात होऊ शकतं. किंवा झालं. तसं काहीही झालेलं नाहीये. झालं आहे. तुम्हीच देवाशिष कामतांना नजर कैदेत ठेवलंय आणि कदाचित यांनीच त्यांना. उत्तर प्लीज, तुम्हाला काही माहित असेल तर सांगा. हे बघा, माझ्याकडून काही चूक झाली असेल किंवा यांच्याकडून काही चूक झाली असेल त्याची शिक्षा मला द्या तुम्ही प्लीज. मला सांगाय कुठेच मला भेटायचंय त्यांना. मीरा, अगं मी काहीही केलेलं नाहीये. देव माझा भाऊ आहे, मी असं वागेन का त्याच्याशी? हा, उत्तरा, काही माहित असेल तर प्लीज सांग. अरे आदित्य, मी खरंच काहीही केलेलं नाहीये. मला काहीही माहिती नाहीये. तुम्ही लोक विश्वास ठेवा माझ्यावर. मला उगाच टार्गेट केलं जाते. रागिणी, तुम्ही माझ्यावर वाटेल ते आरोप नाही करू शकत. वाटेल ते आरोप करत नाहीये मी. सत्य परिस्थिती सांगते. मॅम, सॉरी टू इंटरप्ट यू, पण या सगळ्याला काही पुरावा आहे का? पुरावा खरात घेऊन या त्यांना. अरे कानविंदे, तुम्ही गेला नाही अजून? नाही सर, पण थोड्याच वेळात निघणार आहे मी. उद्याचं सगळं काम जरा लाईन अप करत होतो. हा, उद्या बरीच काम आहेत आपल्याला. ठीक आहे, मी होतो पुढे, मग तुम्ही निघा. हो सर. आणि बाकीचे सगळे गेले का? हो सर, बराच वेळ झाला जाऊन. अच्छा, आणि आदित्य आणि मधुरा? सर तेही गेले. गेले कधी? बराच वेळ झाला. म्हणजे मी आदित्य सरांच्या केबिन मध्ये गेलो होतो फाईल घ्यायला, तर तेव्हा मला कळलं की ते घरी गेल्याचं. अच्छा, ठीक आहे, तुम्ही पण निघा, फार उशीर करू नका. हो सर. कमाल आहे, दोघंही न सांगता गेले आज. असो. कोण आहे ते? काय चाललंय सगळं? कळेल. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. याच देतील. काय मिस उत्तरा, ओळखलत नाही ना? नसेल आठवत तर मी सांगते. बोला मिस उत्तरा, खरं सांगा सगळं. मी आधीच सांगितलंय ना, मी काहीही केलेलं नाहीये. मिस उत्तरा, तुम्ही मॅम, उत्तरा, जे काही असेल ते मान्य कर प्लीज. यात तुझंच भलं आहे. तू मान्य केलंस तर तुलाच कमी त्रास होणार आहे.
अरे पण खरंच मी काहीच केलं नाहीये. नक्की ठरलंय तुमचं? म्हणजे म्हणजे काय ठरलंय? हा, ठीक आहे. त्यांना काहीच माहिती नाही असं म्हणतात त्या. आता तूच सांग यांना खरं काय ते. बोल. पोपटासारखं पटपट बोलायचं. अरे दुखते का रे? अरे आत्ताशी आमच्या मॅडमने चौकशीला सुरुवात केली, अजून सगळीच चौकशी बाकी आहे. पुढे काही नको असेल ना तर बोल पटकन बोल. वा करत जमताय. थँक्यू मॅडम. हे बोल रे. आता बोलशील का आज? सांगतो, सगळं सांगतो. उत्तरा मॅडमने मला त्यांची काही कागदपत्र बनवायला सांगितली होती आणि त्या कागदपत्रानुसार देवाशीष कामत यांची सगळी प्रॉपर्टी, शेअर्स, इन्व्हेस्टमेंट आणि कामत हॉटेल्स हे सर्व काही उत्तरा मॅडम यांच्या नावाने होणार होतं. आणि यासाठी देवाशीष कामत यांच्या फक्त एका सहीची गरज होती. ती जर आज मिळाली असती तर हे काम पूर्ण झालं असतं. हो खरं आहे. आणि ह्या वेळेला हा आम्ही पकडून आणलेला कोणी खोटा माणूस नाहीये. याची निवड यांनी केली आहे, मिस उत्तरा कामत यांनी. काय आणि सकाळी उत्तरा कामत जेव्हा बाहेर पडल्या ना तेव्हा मी त्यांचा पाठलाग केला आणि याला पकडला. मग हे सगळं प्रकरण पुढे आले. याच्यासारख्या नालायक वकिलाचं ना लायसन्स जप्त केलं पाहिजे. हिम्मतच कशी होते असं काहीतरी करण्याची. त्याचं काय करायचं ते आम्ही बघू. खरंच घेऊन जायला रात्रभर लॉकअप मध्ये बंद ठेवा, म्हणजे अक्कल जागेवर येईल. हो, आणि एवढं करून त्याची अक्कल जागेवर नाही आली ना तर माझ्या पद्धतीने बघतो काय करायचं. हो मॅडम. हे चले. आता बोला मिस उत्तरा. मला माहितीये देवाशीष कामत यांना तुम्हीच गायब केलंय. सो आता खरं सांगा ते कुठे आहेत. तुम्ही बोला, नाही तर मला तुमच्याकडून वदवून घ्यावं लागेल दुसरा मार्ग वापरून, जे करायची माझी इच्छा नाही. सो सगळं खरं खरं पटपट सांगा. नाही, मी खरंच खरंच काहीही केलेलं नाहीये. मला मान्य आहे की मी प्रॉपर्टी माझ्या नावावर करण्याचा प्रयत्न केला. ही एवढीच चूक झाली. परत आहे पण का? हे सगळं तुमचंच तर आहे. नाहीये माझं. तू या घरात आलीस आणि माझी किंमत कमी झाली. दादा तुझ्याजवळ जास्त राहू लागला, तुझ्यावर त्याचा विश्वास बसला. मला माहित होतं की दादा नंतर हे सगळं फक्त तुझ्या नावावर होणार आहे. आणि त्याआधीच मला सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करायची होती, म्हणून केलं मी हे सगळं. खरं तर या सगळ्याची काय गरज होती? फक्त एकदा जरी तुम्ही मला सांगितलं असतं ना, मी सही करून मोकळे झाले असते आणि हे सगळं तुम्हाला देऊन टाकलं असतं. मला या सगळ्यातलं काहीही नको आहे आणि कधीच नको होतं. मी
हात जोडते तुमच्या समोर. मला फक्त मिस्टर कामत हवेत. ते कुठेच सांगा, मला बाकी काहीही नकोय.